दिवाळी सणाचे महत्त्व काय आहे? चला पाहूया. दिवाळी हा भारतातील सर्वाधिक साजरा केला जाणारा आणि सर्वात महत्त्वाचा सण आहे. प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा एक साधा उत्सव नाही, तर तो आनंद, एकता आणि नात्यांचा उत्सव आहे. हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटांवर चांगुलपणाचा विजय साजरा करतो. महाराष्ट्रात दिवाळी हा सण फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. दिवाळीची ओळख आणि महत्त्व काय आहे पाहूया. दिवाळी हा 5 दिवसांचा सण असून महाराष्ट्रापासून भारतासह जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचे वेगळे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. पहिल्या दिवशी धनोत्रयोदशी, संपत्ती आणि समृद्धीच्या पूजनाचा दिवस आहे. दुसरा नरक चतुर्थी, वाईट प्रवृत्तीवर विजयांचा सण. तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन, देवी लक्ष्मीची पूजा, व्यापार, धंद्यात सुरुवात आणि संध्याकाळी घरातील रोषणाई. चौथा दिवस आहे बळीप्रतिपदा पाडवा, राजा बळीच्या सन्मानासाठी आणि कुटुंबियांसोबत आनंदाचा दिवस. पाचवा दिवस आहे भाऊबीज, बहीण भावांच्या नात्याचा उत्सव. दिवाळीचा सण महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध परंपरांनुसार साजरा केला होता. तो एक सण नसून 5ही दिवस निरनिराळ्या पद्धतीने आपापसातील नात्यांची जपवणूक करण्याचा अनोखा उत्सव आहे. तर त्याचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे पाहूया चला. दिवाळी हा सण प्राचीन काळाशी जोडलेला असून त्याला अनेक पौराणिक कथांचा आधार आहे. रामायणानुसार भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी 14 वर्ष वनवास संपवून अयोध्येत परत येताना अयोध्यावासियांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दीप प्रज्वलित केले. ही परंपरा आज दिवाळीच्या सणामध्ये पाहायला मिळते. महाभारतानुसार पांडव वनवासातून परत आल्यावर दिवाळी साजरी करण्यात आली असे मानले जाते. जैन धर्मातील मान्यतेनुसार भगवान महावीर यांचे याच दिवशी निर्वाण प्राप्त केले, ज्यामुळे हा दिवस जैन धर्मीयांसाठी पवित्र मानला जातो. तर शीख धर्मातही दिवाळीला महत्त्वाचे स्थान आहे. शीख धर्मगुरू हरगोविंदजी यांची सुटका याच दिवशी झाल्याने शीख धर्मीय हा दिवस आनंदाने साजरा करतात. दिवाळी केवळ एक धार्मिक सण नसून चांगुलपणा, सत्यता आणि एकांता यांचे प्रतीक आहे. हा सण सर्वांसाठी एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा आणि जीवनात प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. महाराष्ट्रात घराघरात दिवे लावून, फटाके फोडून आणि स्वादिष्ट पदार्थ बनवून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो. त्यामुळे हा सण जीवनातील सकारात्मकतेचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. तर दिवाळीतील पारंपरिक खाद्यपदार्थ काय आहेत चला पाहूया. दिवाळीचा सण म्हटलं की घराघरात चविष्ट पदार्थ तयार होतात. या सणाला गोड पदार्थांचं विशेष महत्त्व असते आणि सर्व कौटुंबिक एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतात. प्रसिद्धी दिवाळी फराळ. एक लाडू, बेसन लाडू असो, रवा लाडू असो किंवा नारळ लाडू पारंपरिक गोड पदार्थ आहे. त्यासोबतच चिवडा, तिखट चविष्ट पोह्याचा चिवडा केला जातो. शंकरपाळे, साखरेचे किंवा गोडसर कापसारे शंकरपाळे. करंजी, नारळ, गूळ किंवा सुकामेवा यांनी भरलेले गोड करंजी. अनारसे, तांदळाच्या पिठाचे गोडसर आणि कुरकुरीत पदार्थ. आणि कडबोळी आणि चकली, कुरकुरीत आणि तिखट फराळाचे पदार्थ. या पदार्थांनी सणाला आनंद आणि गोडवा वाढतो. दिवाळी कशी साजरी केली जाते चला पाहूया. दिवाळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील घराघरात विविध परंपरा आणि कार्यक्रम साजरे केले जातात. सणांच्या आधीच घरात स्वच्छता केली जाते आणि घरात तोरण, फुले तसेच दिव्यांची सजवली जाते. रांगोळी काढण्याची परंपरा खूप जुनी आहे. ही दरवाजासमोर शुभ प्रतीक म्हणून काढली जाते. दिवाळीच्या दिवशी घराबाहेर आणि अंगणात तेलाचे दिवे लावले जातात. हे शुभ मानले जातात. दिवाळीच्या मुख्य दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशांची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात समृद्धी आणि सुख येते अशी श्रद्धा आहे. फटाके फोडण्याची परंपरा दिवाळीला आनंदाने साजरी करण्यासाठी केली जाते.
पण आता पर्यावरणाचा विचार करून कमी ध्वनी आणि वातावरण प्रदूषण करणारे फटाके फोडण्यावर अधिक जोर दिला जात आहे. एकमेकांमध्ये प्रेम, आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी सणांच्या दिवशी कौटुंबिक आणि मित्रांना मिठाई आणि भेटवस्तू दिल्या जातात. दिवाळीचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश काय आहे, चला पाहूया. दिवाळी हा सण सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे. तो एकत्र येण्याचा, आनंद वाटण्याचा आणि सर्वांमध्ये प्रेम पसरवण्याचा सण आहे. हा सणाच्या निमित्ताने गरीब आणि गरजू लोकांना मदत केली जाते. सण साजरा करताना कोणालाही अपेक्षित वाटू नये यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. दिवाळी फक्त सण नसून ती एक भावना आहे. आपल्या जीवनात प्रकाश. दिवाळी साजरी करावी. या सणाने केवळ आपले घरच नव्हे तर आपले मनही प्रकाशाने उजळून निघावे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल